नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये अवकाळीचा अलर्ट पुन्हा देण्यात आलेला आहे. आज आहे 19 नोव्हेंबर. तर राज्यामध्ये अवकाळीचा पावसाला केव्हापासून सुरुवात होणार आहे याबद्दल संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आता पाहूया. तर राज्यामध्ये आज 19 नोव्हेंबर आहे. 19 नोव्हेंबर राज्यामध्ये 23 ते 24 नोव्हेंबरपासून 23 ते 24 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील वातावरण हे कोरडं असणार आहे. थंडी देखील यामध्ये जोरदार वाढणार आहे. परंतु राज्यामध्ये अवकाळीचा पुन्हा कालावधी सुरू होत आहे. राज्यात 24-25 नोव्हेंबरनंतर राज्यात अवकाळीचा अलर्ट पुन्हा देण्यात आलेला आहे. तर हा पाऊस आहे तो अनेक परिसरामध्ये अवकाळी पाऊस धुवाधार बरसणार आहे. अनेक परिसरांना अवकाळीचा जोरदार अलर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये विशेषतः कोणकोणत्या परिसरामध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यापूर्वी जर आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या भागातील गावाचे तालुक्याचे नाव कमेंट करा. तुम्हाला संपूर्ण अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून दिला जाईल. तसेच लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज तुम्हाला दिला जाईल. तर राज्यामध्ये आता विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील परिसरामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आले आहेत. तसे विशेष या परिसरामध्ये मराठवाडा आणि विदर्भ परिसरामध्ये जास्त प्रमाणात पावसाचा अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या परिसरामध्ये जास्त प्रमाणात पाऊस हजेरी लावणार आहे, कारण की चक्रीवादळ जे आहे ते बंगालच्या उपसागरावरती तयार होत आहे आणि बंगालच्या उपसागरावरती तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळेच राज्यात विदर्भ आणि मराठवाड्याला सर्वाधिक पावसाचा अलर्ट त्या ठिकाणी फटका बसण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे. हा पाऊस जो आहे तो 25 नोव्हेंबरनंतरच सक्रिय होणार आहे. 25 नोव्हेंबरनंतर चक्रीवादळ तीव्र होत जाणार आहे. चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार होणार आहे. त्याची तीव्रता वाढत जाऊन त्याचा राज्यावरती पुन्हा एकदा फटका बसणार आहे. अवकाळी पाऊस, जोरदार भयंकर पाऊस, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह होणार आहे. तसेच गारपीट होण्याचा अलर्टही या पावसामध्ये राहू शकतो. तर अशा प्रकारची वातावरणाची कंडिशन तयार झालेली आहे. यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.